नमस्कार. आज बहिणाबाई चौधरी यांच्याबद्दल एक लेख माझ्या वाचनात आला. मला खूप आवडला आणि मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना तो आवडेल म्हणून मी तो वाचून दाखवते. जरा मोठा आहे हं. जे कधीही प्राथमिक शाळेतसुद्धा गेले नाहीत, साधी अक्षर ओळखही नव्हती, अशा दोन मोठ्या विभूती आपल्या महाराष्ट्रात होऊन गेल्या. एक म्हणजे गाडगे महाराज आणि दुसरा म्हणजे बहिणाबाई. गाडगे बाबा यांच्या नावाने अमरावती येथे विद्यापीठ आहे, तर बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने जळगाव येथे विद्यापीठ आहे. कित्येक विद्यालयात, महाविद्यालयात, पाठ्यक्रमात बहिणाबाई यांच्या कविता शिकवल्या जातात. त्यांच्या साहित्यावर कित्येकांनी PhD मिळवली आहे. जळगाव जवळील एका खेड्यात त्यांचा जन्म झाला आणि त्या काळच्या परिस्थितीनुसार त्यांचे लग्न लवकरच म्हणजे वयाच्या 13व्या वर्षी झाले आणि त्यांना 3 मुले झाली आणि वयाच्या 30व्या वर्षी त्या विधवा झाल्या. त्यांच्या 3 मुलांपैकी सोपान चौधरी सुप्रसिद्ध कवी आहेत. बहिणाबाई यांनी आयुष्यभर शेतात कामं केली. कामं करता करता कविता रचल्या. त्यातील फार थोड्या कविता आज उपलब्ध आहेत. त्या सोपानदेवांनी लिहून घेतल्यामुळे याबाबत सोपानदेव म्हणाले होते की आई दिवसभर शेतात जाई आणि शेतात काम करता करता तिला कविता सुचत असत. मग संध्याकाळी सर्वांची जेवणं झाली की सोपानदेवांना त्या कविता सांगत. त्या कविता सोपानदेव एका कागदावर लिहून ठेवत आणि तो कागद आईकडे देत. आई तो कागद तिच्या कमरेला एक चंची असे त्या चंचीत ठेवून देत. ती चंची कागदाने भरली की त्यांच्या घरात जे आढे असे त्या आड्यावर ती खोचून ठेवत. आता हे आढं म्हणजे काय, तर आडवं लाकूड छपरावर असतं ना ते. अशा अनेक चंचे तिथे खोवून ठेवल्या होत्या. मग सोपानदेव MA झाले आणि मुंबईत नोकरीला लागले. ते सुद्धा कविता करत आणि कविता त्यावेळेला आचार्य अत्रे यांच्या दैनिक मराठा या दैनिकातून प्रसिद्ध होत. एक दिवस त्यांना मुंबईला निरोप मिळाला की घराच्या व शेतीच्या वाटण्या होणार आहेत, तेव्हा तुम्ही गावी या. ते गावाकडे गेले. गावचे पंच जमा झाले होते आणि घराबाहेर खुर्च्या टाकून बसले होते. सोपानदेव आल्यावर वाटणी करायला सुरुवात झाली. त्यांच्या भावाने घरात जे काही असेल ते बाहेर आणायला सुरुवात केली, म्हणजे भांडी, कुंडी. त्यात एक चंची होती. तेव्हा सोपानदेव म्हणाले, मला तेवढी चंची मला द्या, बाकी मला काही नको. पंचांना वाटलं त्या चंचीत काही सोनं वगैरे असेल, पण त्याच्यात निघाले फक्त जीर्ण कागद. ती चंची घेऊन ते मुंबईला आले आणि त्यांनी एका वहीत त्या कविता लिहून ठेवल्या. त्या कविता नेहमीप्रमाणे त्यांच्याबरोबर त्यांच्या शबनम पिशवीत असत. नेहमीप्रमाणे ते आचार्य अत्रे यांच्याकडे गेले, पण ते दैनिक मराठा याचा अग्रलेख लिहित होते म्हणून परत यायला निघाले. तेव्हा वाटेत त्यांना आठवण आली की शबनम अत्रे यांच्या ऑफिसमध्येच राहिली आहे. ती घेण्यासाठी ते परत आले. तेव्हा अत्रे त्या कविता वाचत होते. सोपानदेव आल्यानंतर त्यांना म्हणाले, तुम्ही हे सोनं लपवून ठेवले आहे, हा मोहरांचा हंडा आहे. मग त्यांनी त्या कविता प्रसिद्ध केल्या. अत्रे यांनी बहिणाबाईंच्या कवितावर 2 अग्रलेख दैनिक मराठ्यात लिहिले. सोपानदेव म्हणतात की पाऊस आला की त्यांच्या आईला फार आनंद होत असे आणि त्यात श्रावण महिना आला की तिला फार आनंद होत असे. घरी जात्यावर जळताना, धान्य पाखडताना, घरात केरवारे करताना ती स्वरचित कविता म्हणे. तिला एकदा विचारले, तुला कविता कशी सुचते? तर ती म्हणाली, माझी माया सरस्वती मला शिकविते बोली, माझ्या एका बहिणीच्या मनी किती गुपित पेरली. अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी, तसे तसे माझे गाणे पोटातून येते ओठी. इथे घरोटा म्हणजे जाते. तर म्हणे जातं जसं जसं फिरतं तसं तसं माझ्या तोंडातून मलाही स्वयंस्फूर्ती अशी कविता येते. बहिणाबाईंना माहेरचे खूप प्रेम असे. त्यांच्याकडे नेहमी एक योगी येत असे. नेहमी माहेर माहेर करणाऱ्या त्या बहिणाबाईंना पाहून योगी त्यांना म्हणाला, माझे माहेर माहेर सदा गाणी तुझ्या ओठी, मग मोहरून आले मग सासरी कशा पोटी. त्यावर बहिणाबाई उत्तर देते, अरे ऐक रे योग्या, ऐक काय मी सांगते,
लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने तर बहिणाबाईंची गाणी हा त्यांचा पाठ्यक्रम याचा एक भागच बनवला आहे. माधुरी शानबाग यांनी फ्रॅग्रन्स ऑफ द अर्थ या नावाने बहिणाबाई चौधरी यांच्या कविता इंग्रजीमध्ये भाषांतरित केल्या आहेत. हे भाषांतर बरेच प्रसिद्ध आहे. त्यातील बऱ्याच कविता लोकांना माहीत आहेत आणि कवितेच्या ओळीचं वर्णन म्हणीत झाले आहेत. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी आताला चटके तेव्हा मिळते भाकर. मन वडाय वडाय उभ्या पिकात लढूर, किती हाकला हाकला फिरून येते पिकावर. मन मोकाट मोकाट याच्या ठाई ठाई वाटा, जशा वाऱ्याने चालल्या पाण्यावरच्या रे लाटा. त्यांच्या मते कमी प्रसिद्ध असलेल्या अर्थात माझ्या मते खालील कविता काही कविता खालीलप्रमाणे आहेत. हिरीतून जी येते रीती तिला मोठं म्हणू नये, केली स्वतःची भरती तिला पोट म्हणू नये. बिना कपाशीचे उले त्याला बोंड म्हणू नये, उले म्हणजे उलगडणे. बिना कपाशीचे उले त्याला बोंड म्हणू नये, हरिनामाविन बोले त्याला तोंड म्हणू नये. नाही वाऱ्याने हलले त्याला पानं म्हणू नये, नाही ऐके हरिनाम त्याला कानं म्हणू नये. पाटा विहिरी वाचूनी त्याला मळा म्हणू नये, नाही देवाचे दर्शन त्याला डोळा म्हणू नये. निजविती भुक्या पोटी तिला रात म्हणू नये, आखडता दानासाठी त्याले हात म्हणू नये. नाही वळखला काना तिला गाय म्हणू नये, जिथे नाही फुटे पाना तिला माय म्हणू नये. अरे वाटच्या दोरीले कधी साप म्हणू नये, इके पोटाच्या पोरीला त्याले बाप म्हणू नये. इमानाले इसरला त्याला नेक म्हणू नये, जन्मदाताले भोवला त्याला लेक म्हणू नये. दुसरी कविता. धरित्रीच्या कुशीमध्ये बियाणी निजली, वर पसरली माती जशी शाल पांघरली. बीज डरारे मातीत सर्व कोंब आलेवर, ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून. प्रगटली दोन पानं जशी हात जोडून, टाळ्या वाजविती पानं दंग देवाच्या भजनी. जशी कारटी करुणा होऊ दे रे आबादाने, दिसा मासा होय वाढ रोप झाली आता मोठी. आला पिकाला बहर शेतामध्ये दाटी, कशी वाऱ्याने डोलती दाणे आले गाडी गाडी. देव अजब गारुडी देव अजब गारुडी. अगदी अशिक्षित, अक्षर ओळख नसलेली, पण किती सुंदर बघा. मला ना ह्या खरंच सिंधुताई सपकाळ असू दे, गाडगे बाबा असू दे, ह्या सगळ्यांचं मला खूप कौतुक वाटतं. आपण म्हणतो खूप शिकलो, खूप सवरलो, पण ह्यांच्यातले संस्कार, ह्यांच्यातले विचार, ह्यांच्यातले समाजासाठी या निसर्गासाठी काही करायची भावना, तळमळ आपल्या शिक्षित लोकांमध्ये कमीच आहे ना का. मला तरी असं वाटतं की ही तळमळ, ही निसर्गासाठी प्रेम, समाजासाठीची आत्मीयता, तीसुद्धा आपल्यामध्ये उतरायला पाहिजे ह्यांच्याकडून. मग गाडगे महाराजांनी तर सगळ्यांना स्वच्छतेचा इतका हे दिलं. पण आज आपला विषय बहिणाबाई चौधरी आहे म्हणून मी त्यांच्याबद्दल आज काही बोलत नाही, किंवा सिंधुताई सपकाळबद्दल. पण ही दोन अशी विभूती आहेत ना की सांगता सोय नाही. त्यांच्याबद्दल जेव्हा जेव्हा काही वाचलं ना की अगदी ऊर भरून येतो आणि खूप विचार मनामध्ये चांगले येतात.
तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.